नमस्कार मित्रांनो, मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धीरज मोरे. समुपदेशन आणि बरंच काही या व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओ मालिकेमध्ये आपला विषय आहे मनाची अस्थिरता आणि मनामध्ये येणारे अतिविचार. मनाची अस्थिरता ही जीवनामध्ये घडणाऱ्या भरपूर गोष्टींमुळे येऊ शकते, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये अशी कुठला तरी प्रसंग घडला, अशी कुठली तरी गोष्ट घडली, ज्या गोष्टीमुळे आपण बेचैन झालो, ज्या गोष्टीमुळे अस्वस्थ झालो, ज्या गोष्टीमुळे आपली मनाची मानसिकता ही खराब झाली, अशा गोष्टीमुळे आपलं मन अस्थिर होऊ शकतं. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये अतिविचार येऊ शकतात. असे काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडतात, जे प्रसंग आपल्या मनाला काहीतरी चटका देऊन जातात. अशा प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपण कुठं ना कुठेतरी ह्या मनाची चर्चा करणं गरजेचं आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या मनाची अस्थिरता कमी करायची असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या मनाची चर्चा करणं गरजेचं आहे. ही अस्थिरता का निर्माण झाली, आपल्या मनामध्ये कशा स्वरूपाचे विचार यायला लागल्यात, कोणत्या विचारामुळे माझे मन अस्थिर व्हायला लागले, कुठले जास्त विचार माझ्या मनामध्ये यायला लागल्यात. जर आपण त्याबद्दल चर्चा केली तर खऱ्या अर्थानं आपण त्यावर काहीतरी तोडगा काढू शकतो, त्याच्यावर उपाययोजना काढू शकतो. आपण कशा पद्धतीनं त्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं व्यवस्थापन त्या गोष्टीचं केलं पाहिजे, ह्या गोष्टीचा तोडगा निघू शकतो. त्यामुळे मित्रांनो, जर आपलं मन अस्थिर होत असेल, अतिविचार येत असतील, तर आपण मनाची चर्चा करणं खूप गरजेचं आहे. जरी मनाची चर्चा केली तर आपण नक्कीच आपल्या मनाची चर्चा करून आपली अस्थिरता कमी केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. धन्यवाद.